बाळा, तुला नेहमी असे वाटत असते की तुझे नशीब खूप खराब आहे. तुझे नशीब तुला साथच देत नाही. कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी तुझ्या विरुद्धच घडतात. तर बाळा, तू पहिला शांत हो आणि फक्त आमचे बोलणे खूप काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐक. बाळा, तुझ्या आयुष्यात सध्या कितीही अडचणी असल्या, कितीही प्रश्न असले, कितीही चिंता असल्या तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझे नशीब बदलण्याची किल्ली दुसऱ्या कोणाच्याही हातात नाही, ती फक्त तुझ्याच हातात आहे. होय बाळा, तू ज्या गोष्टीची वाट पाहत आहेस, ज्याच्यासाठी रोज आमच्याकडे प्रार्थना करत आहेस, ज्याच्यासाठी रोज मनात तू म्हणत आहेस, स्वामी माझे आयुष्य कधी बदलणार, तर त्याच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुला देणार आहोत. त्यामुळे हा संदेश काळजीपूर्वक ऐक. बाळा, तुझे आयुष्य बदलेल, पण त्यासाठी आधी तुला तुझ्या स्वतःमध्ये बदल घडवावा लागेल. तुझ्या स्वतःवर तुला काम करावे लागेल. तुझ्या स्वतःकडे तुला लक्ष द्यावे लागेल. तू रोज परिस्थिती बदलण्याची वाट पाहत आहेस, लोक बदलण्याची वाट पाहत आहेस, नशीब बदलण्याची वाट पाहत आहेस, योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहेस. पण लेकरा, योग्य वेळ तुझ्या दारात येण्याची वाट पाहत बसू नकोस. तूच योग्य वेळ निर्माण कर. तुझ्या हातात तुझी मेहनत आहे, तुझ्या हातात तुझा निर्णय आहे, तुझ्या हातात तुझी वृत्ती आहे, तुझ्या हातात तुझी श्रद्धा आहे, तुझ्या हातात तुझे कर्म आहेत. मग सांग, नशीब बदलण्यासाठी तुला अजून कोणाची गरज आहे का? तुला वाटते तुझे नशीब खराब आहे. तुझे नशीब जर खराब असते तर तू आमच्या सेवेत आलाच नसतास. आमच्या सेवेत आम्ही फक्त मौल्यवान हिरेच निवडतो. तू एक हिरा आहेस, म्हणूनच आम्ही तुझी निवड आमच्या सेवेत केलेली आहे. फक्त तू तुझ्या स्वतःचे मोल ओळखत नाहीस. तुझ्या स्वतःकडे तू नीट पाहत नाहीस. तू एक खास आहेस. तू आमचे लेकरू आहेस. मग तू कमनशिबी कसे काय असणार आहेस? त्यामुळे बाळा, स्वतःला पहिला ओळख. स्वतःला असे दोष देत बसू नकोस. स्वतःवर प्रेम कर. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. तुझे कर्म चांगले कर. मग बघ तुझे आयुष्य कसे सूर्याच्या तेजाप्रमाणे लख्ख प्रकाशमय होऊन जाते ते. आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. बाळा, तुझ्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा घडत आहेत, म्हणून तुझे नशीब खराब होत नाही. कधीकधी आम्ही तुम्हाला थांबवतो, कारण तुम्ही ज्या दिशेने चाललेला असता ती दिशा तुमच्यासाठी योग्य नसते. कधीकधी आम्ही काही व्यक्ती तुमच्यापासून दूर करतो, कारण त्या व्यक्तींच्या मागे तुम्ही तुमच्या स्वतःला हरवत असता. कधीकधी एखादी संधी तुमच्यापासून दूर ठेवतो, कारण त्यामागे तुमच्यासाठी मोठा धोका लपलेला असतो. आणि कधीकधी आम्ही तुम्हाला खूप मोठी प्रतीक्षा करवतो, कारण तुम्हाला मिळणारी गोष्टही तशीच मोठी असते. त्यामुळे उशीर झाला म्हणून नाराज होऊ नकोस. उशीर झाला म्हणजे नकार मिळाला असे कधीच समजू नकोस. तू फक्त आमच्या योजनांवर पूर्ण विश्वास ठेव. आम्हाला माहिती आहे कोणती वेळ तुझ्यासाठी योग्य आहे. तू फक्त विश्वास ठेव आणि फक्त तुझ्या स्वतःवर काम कर. तुझे प्रयत्न सातत्याने करत राहा. मेहनत कर. कर्म चांगले कर. मग बघ तुझी वेळ येईल तेव्हा तुझे उजळलेले नशीब पाहून तुला तुझ्या स्वतःवरच विश्वास बसणार नाही. तू आम्हाला नेहमी विचारतोस, स्वामी माझे नशीब कधी बदलणार? तर बाळा, ज्या दिवशी तू तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायला सुरुवात करशील, त्या दिवसापासून तुझे नशीब बदलायला सुरुवात होईल. तुम्ही नेहमी तुमच्या स्वतःला सांगत असता, माझ्याकडून काहीच होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, माझ्याच आयुष्यात इतके दुःख का, मला कधी सुख मिळणार, माझ्यासाठी काही चांगले लिहिलेले आहे का नाही? तर बाळा, तुमची ही वाक्येच तुमच्या आयुष्यातील सुखाच्या आड येत असतात. तुमच्या या नकारात्मक बोलण्यामुळे, तुमच्या या नकारात्मक विचारांमुळेच
तुमच्या आयुष्यात कोणताही चांगला बदल घडत नाही. कारण जे तुम्ही तुमच्या मनात पेरता, जसा विचार करता, तसेच हळूहळू तुमच्या आयुष्यात उगवायलाही सुरुवात होत असते. हे लक्षात ठेवा. तू स्वतःला जर कमजोर समजशील तर तुला तुझी ताकद दिसणार नाही. तू स्वतःला जर अपयशी समजशील तर तुझ्या यशाची संधी तुला दिसणार नाही. तू स्वतःला जर दुर्दैवी समजशील तर तुझ्या आयुष्यात आलेली छोटी छोटी आशीर्वादाची दारे तुला दिसणार नाहीत. म्हणून आजपासून एक गोष्ट बदल. तुझ्या स्वतःची बोलण्याची तुझी पद्धत बदल. सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, मी एकटा नाही, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. माझे आयुष्य बदलत आहे. मी माझ्यासाठी योग्य निर्णय घेत आहे. मी माझ्या कर्मांवर विश्वास ठेवत आहे. मी पडत आहे पण पुन्हा उठत आहे. मी माझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवत आहे. माझ्या स्वतःवर माझे प्रेम आहे. मी थांबणार नाही. मी माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार. खूप यशस्वी बनणार. असे सकारात्मक बोल. मग बघ, हळूहळू तुझ्या मनातला अंधार कमी होऊन तुझे जीवन आत्मविश्वासाच्या यशाच्या प्रकाशाने भरून निघेल. विश्वास ठेव आणि तू काळजी करू नकोस. तुझ्या या आईने तुझा हात अगदी घट्ट धरून ठेवलेला आहे. तुला आम्ही कधीच एकटे सोडणार नाही. जरी कधी तुम्ही भरकटलात तर तुम्हाला योग्य मार्गावर आम्ही घेऊन येऊ. तू माझं लेकरू आहेस. तुझ्यात खूप तेज आहे. त्यामुळे तुझ्यातील तेज तू ओळख. ध्यान कर, नामजप कर. तुझ्या स्वतःशीच नव्याने ओळख होईल. तुझ्यातील दिव्य प्रकाश तुला दिसेल. तुझे जीवन प्रकाशाने भरून जाईल. विश्वास ठेव. तू इकडे तिकडे कोठेही लक्ष देऊ नकोस. तू फक्त तुझ्या स्वतःवर काम कर. तुझे कल्याणच होणार. बाळा, तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, ज्यावेळेस तू तुझ्या स्वतःवर काम करायला सुरुवात करशील तेव्हा तुझ्या स्वतःमध्येच एक नवी शक्ती तुला जाणवायला लागेल. तुम्ही जिथे आधी घाबरायचा तिथे आता धैर्याने उभे राहू लागाल. जिथे तुम्ही आधी लोकांच्या मतांचा विचार करायचा तिथे आता स्वतःच्या ध्येयाचा विचार कराल. जिथे तुम्ही आधी म्हणायचा माझे नशीब खराब आहे तिथे एक दिवस तुम्ही अभिमानाने म्हणाल माझ्या स्वामींनी माझे पूर्ण आयुष्यच बदलून टाकले. पण बाळा, तुझे आयुष्य आम्ही बदलणार याचा अर्थ आम्ही तुझ्यासाठी प्रत्येक काम करून देऊ असा होत नाही. आम्ही तुला सर्व मार्ग दाखवू. त्या मार्गावर चालायचे तुलाच आहे. आम्ही तुला संधी देऊ. त्या संधीचे सोने तुलाच करायचे आहे. आम्ही तुला धैर्य देऊ. पाऊल पुढे तुलाच टाकायचे आहे. आम्ही तुझ्यासाठी दार उघडू पण त्या दारातून आत तुलाच जायचे आहे. ही गोष्ट तू पहिला समजून घे. देवावर श्रद्धा ठेवणे म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नसते, तर देवावर श्रद्धा ठेवणे म्हणजे प्रयत्न करताना, कर्म करताना मनात विश्वास ठेवणे की माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. माझे स्वामी मला प्रत्येक क्षणी पाहत आहेत. ज्यावेळेस हा विश्वास तुम्ही मनात ठेवता तेव्हा तुम्ही अगदी प्रामाणिकपणे तुमची मेहनत करता. तुमचे कर्म प्रामाणिकपणे आणि चांगलेच करता. हे लक्षात ठेव. बाळा, तू प्रयत्न कर. आम्ही परिणामाची चिंता सांभाळतो. तू कर्म चांगले कर. आम्ही तुझ्या कर्माचा मार्ग पाहतो. तू प्रामाणिक राहा. आम्ही तुला योग्य वेळी फळ देतो. कधीकधी तुझ्या आयुष्यातील काही लोक तुला कमी लेखतील. काही लोक म्हणतील तुझ्याकडून काहीच होणार नाही. तुझी चेष्टा करतील, तुझ्यावर हसतील. काही तुझ्या यशाची वाट अडवतील. पण तू कोणाच्याही शब्दांवर तुझे भविष्य ठरवू नकोस. तुझे भविष्य लोकांच्या मतांनी ठरत नाही, तर तुझे भविष्य तुझ्या निर्णयांनी घडते. आजपर्यंत ज्यांनी तुला कमी लेखले त्यांना उत्तर देण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी तू बोलू नकोस. फक्त स्वतःवर काम कर. शांत राहा. मेहनत कर. चांगले कर्म करत राहा आणि एक दिवस तुझे यशच तुझ्या वतीने बोलेल. हे लक्षात ठेव. आणि मुख्य म्हणजे कधीच तुझ्या स्वतःला तू कमनशिबी समजू नकोस.
तुझे नशीब तुझी साथ देत नाही असे कधीच मनात आणू नकोस. तुझे नशीब बदलण्याची किल्ली ही दुसरे कोठेही नाही, ती तुझ्याच हातात आहे. त्यामुळे तू फक्त तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. खूप मेहनत कर, स्वतःवर काम कर, मग बघ तुझे आयुष्य कसे बदलते ते. विश्वास ठेव आणि तू काळजी करू नकोस. आमचा आशीर्वाद आणि आमची साथ ही नेहमीच तुझ्यासोबत आहे. तू फक्त प्रामाणिकपणे मेहनत कर, तुझे सर्व उत्तमच होणार. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.